नमस्कार. ॲफिलिएशनच्या पार्ट 2 मध्ये मी तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲफिलिएशन प्रोसेसचा पार्ट 2 बघणार आहोत. पार्ट 1 संदर्भातला व्हिडिओ आपण या अगोदरच अपलोड केलेला आहे आणि तो व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही YouTubeला माझ्या चॅनलला व्हिजिट देऊ शकता. सोबतच त्याची लिंक या ठिकाणी इन्स्ट्रक्शन बॉक्समध्ये पण आपल्याला दिसून येते. पार्ट 1 व्हिडिओमध्ये पण आपण त्याची लिंक बघू शकतो आणि आता आपण रेकॉर्ड करतोय पार्ट 2. तर पार्ट 1 मध्ये आपण काही प्रोसेस कंप्लीट केली. ज्यामध्ये आपण सुरुवातीलाच बघितलं, की ट्रिपल-ई प्रपोजलसाठी आपण या ठिकाणाहून अप्लाय करू शकतो. अगोदर या ठिकाणी न्यू ॲप्लिकेशन बटन होतं, परंतु ते आता चेंज होऊन ट्रिपल-ई प्रपोजल या ठिकाणी झालेलं आहे. बटनचं नाव चेंज झाल्याने कुठलाही फरक नाही पडणार. प्रोसेस तर सगळी सेमच आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण फेज 1, फेज 2 आणि फेज 3 कंप्लीट केली. ज्यामध्ये आपण पेमेंट देखील केलंय आणि काही डॉक्युमेंट सुद्धा अपलोड केलेले आहेत. सोबतच बराचसा डेटा आपण त्या ठिकाणी भरलेला आहे. आता या ठिकाणी आपण व्हिडिओ 2 रेकॉर्ड करतोय. त्यामध्ये आपण फेज 4 आणि फेज 5 कंप्लीट करणार आहोत. फेज 4 मध्ये आपण जेव्हा विचार करतो, तर तेव्हा आपल्याला 3 सेक्शन कंप्लीट करणं गरजेचं आहे. जसं की अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं, की फेज 1 मध्ये देखील आपल्याला 3 ते 4 सेक्शन होते. सोबतच फेज 2, फेज 3 मध्ये देखील आणि आता आपण फेज 4 कंप्लीट करत आहोत. तर फेज 4 मध्ये देखील आपल्याला या ठिकाणी 4 सेक्शन आहेत. तर ते 4 सेक्शन आपल्याला कंप्लीट करणं गरजेचं आहे. मी या ठिकाणी फेज 4 वर डायरेक्टली रिडायरेक्ट होतोय. पुन्हा एकदा काही गोष्टी मी क्लिअर करतोय, की आपण पेमेंट करण्याअगोदर सगळ्या काही गोष्टी व्हेरिफाय करूनच त्या ठिकाणी पेमेंट केलेलं असेल. जर कुणाला कुठली काही अडचण येत असेल, तर फेज 3 मध्ये या ठिकाणी त्यांनी एक कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, त्यावर आपण सपोर्टला कॉन्टॅक्ट करू शकतो आणि त्यानंतर आपण पेमेंट करणार आहोत. आता आपण पार्ट 2 मध्ये आपण फेज 4 आणि सेक्शन 1 मध्ये रिडायरेक्ट होणार आहोत. ज्या ठिकाणी आपल्याला आपलं ॲप्लिकेशन या ठिकाणी कंटिन्यू करायचं आहे. सो फेज 4 मध्ये या ठिकाणी जे रजिस्ट्रारकडनं आपल्या कॉलेजला लेटर मिळालंय, ते आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकतो. या ठिकाणी मला पूर्ण डिटेल भरणं गरजेचं आहे. मी कॉलेज इन्फॉर्मेशनमध्ये जी पण मॅन्डेटरी डिटेल आहे, जसे की आपल्याला ऑलरेडी सर्व काही गोष्टी माहितीच आहे. कारण जे पण कोणी फॉर्म भरणारा पर्सन आहे, तो ह्या सगळ्या गोष्टींबद्दल ऑलरेडीच अवेअर असतो. सो त्यामुळे प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करणं या ठिकाणी योग्य पण नाही आणि ते पॉसिबल पण नाही. त्यामुळे या ठिकाणी जे हेड दिसतंय आपल्याला, त्यानुसारच आपण या ठिकाणी डेटा एंट्री करून घेणार आहे. प्रॉपर डेटा एंटर केल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकतो, की आपल्याला एक डॉक्युमेंट अपलोड करणं गरजेचं आहे. जिथं पण आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचं असेल, तिथं प्रत्येक वेळेस काळजीपूर्वक आपण पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये डॉक्युमेंट अपलोड करणार आहोत, याची काळजी घेऊया. त्यानंतर या ठिकाणी आपण बघितलं, त्या ठिकाणी लिस्ट ऑफ कॉलेज डेव्हलपमेंट कमिटी मेंबर्स अँड पिरियड ऑफ म्हणजे जी पण काही डिटेल पाहिजे, ती आपल्याला ऑलरेडी सर्व काही माहिती आणि ते आपण या ठिकाणी भरून घेणार आहे. त्याची फ्रॉम डेट आणि टू डेट या ठिकाणी टाकणार आहे. काही रिमार्क असेल वगैरे गोष्टी त्या ठिकाणी टाकू शकतो. इथं बघू शकता आपण लिस्ट कमिटी मेंबर अँड देअर रोल्स या ठिकाणी मला त्यांची प्रॉपर लिस्ट टाकायची. आता अगोदर मी या ठिकाणी डमी डेटा टाकलाय त्यामुळे जे पण हेड होतं, जे पण या ठिकाणी नाव होतं लिस्ट कमिटी मेंबर्स, की मला ॲक्चुअली या ठिकाणी काय टाकायचं ते हाईड झालं होतं. परंतु मी या ठिकाणी बॅकस्पेस केलं आणि तुम्ही बघू शकता, की लिस्ट कमिटी मेंबर्स अँड देअर रोल्स या ठिकाणी मला टाकणं गरजेचं आहे. मी हा डेटा पूर्ण प्रॉपरली भरून घेईल आणि त्यानंतर मी सबमिट अँड नेक्स्ट बटनवर क्लिक करेल. परंतु माझी काही डिटेल या ठिकाणी अपूर्ण आहे. त्यामुळे त्यांनी मला या ठिकाणी एरर दिलाय. ती डिटेल काय अपूर्ण आहे ती मी एकदा बघून घेतो आणि पुन्हा आपण या फेजला कंटिन्यू करूया. सेव्ह अँड सबमिट मी बटनवर क्लिक करतो. त्या ठिकाणी एरर बघू शकता, की फेज 1 इन्कम्प्लीट काहीतरी मॅन्डेटरी फील्ड आहे, तर त्या माझ्याकडनं इन्कम्प्लीट राहिलेलं आहे. तर मी एकदा कंप्लीट करून घेण्याचा प्रयत्न करतो. आता बऱ्याच वेळेस काय होतं, की आपल्याला अशा पद्धतीचा एरर येतो आणि आपण ते एरर न समजून घेताच त्या ठिकाणी ते फेज कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो, पण ते होणं पॉसिबल नाही. या ठिकाणी जर बघितलं तर एक डॉक्युमेंट माझं अपलोड करायचं राहिलेलं होतं. त्यामुळे तिने मला तो एरर त्या ठिकाणी दिलेला होता. सो आता तो एरर देखील या ठिकाणी गेलेला आहे आणि त्यानंतर मी आता फेज 4 च्या सेक्शन बी मध्ये एंटर झालोय. या ठिकाणी आपण थोडंसं काळजीपूर्वक काही गोष्टी समजून घेणार आहोत. जे पण काही कोर्सेस, एक्झिस्टिंग कोर्सेस फॉर व्हिच कंटिन्युएशन ऑफ एफिलिएशन इज आउट. याचा अर्थ काय, की जे पण कोर्स आपल्याला अलॉट झालेले आहे, त्याची इन्फॉर्मेशन प्रॉपरली भरणं गरजेचं आहे. या ठिकाणी बघू शकता, की माझ्या कॉलेजसाठी फक्त एकच फॅकल्टी या ठिकाणी अलॉट झाली आणि त्यातला मी फक्त एकच कोर्स घेतलेला आहे. त्यामुळे मला एकाची डिटेल दिसते. तुमच्या केसमध्ये या ठिकाणी
4 फॅकल्टी दिसू शकतात आणि प्रत्येक फॅकल्टी मधला स्पेशल कोर्स सुद्धा या ठिकाणी दिसेल. त्यामुळे तुम्हाला काळजीपूर्वक प्रत्येक फॅकल्टीसाठी जितक्या पण फॅकल्टी तुम्हाला अलॉट झाल्या आहेत, त्यासोबतच जितके पण कोर्स तुम्हाला अलॉट झाले, त्यांची प्रत्येकाची डिटेल भरणं गरजेचं आहे आणि ते आपण काळजीपूर्वकरित्या भरणार आहोत. कुठलीही डिटेल आपल्याकडनं हुकता कामा नये. जर हुकली तर ती प्रपोजलमध्ये तशीच पुढे फॉरवर्ड होईल आणि आपलं प्रपोजल कॅन्सल होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी वाढू शकतात. किंवा मग बाकीच्या पण लीगल गोष्टी होऊ शकतात. सो आपण त्या गोष्टीबद्दल अवेअर असणं गरजेचं आहे. त्यामुळे पाहिजे असेल तर मी साइडला नोटबुक आणि पेन घेऊन या ठिकाणी लिहून ठेवेल, की मी पर्टिक्युलर फॅकल्टी मधला कुठला कोर्स आणि कुठला क्लास या ठिकाणी मी कंप्लीट केलाय. त्या ठिकाणी मी या ठिकाणी याची डिटेल भरण्यासाठी फॅकल्टी ऑफ कॉमर्स सिलेक्ट केलंय आणि माझा जो सब्जेक्ट आहे तो पर्टिक्युलर सिलेक्ट केला आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करतोय. तुम्ही बघू शकता, की ह्या पर्टिक्युलर कोर्ससाठी मला काही डिटेल भरणं गरजेचं आहे. त्यामध्ये फॅकल्टी असेल, क्लास ह्या तर ऑलरेडी फिल झालेल्या डिटेल यामध्ये मला कुठलीही चेंज करण्याची गरज नाही. परंतु या ठिकाणी ज्या डिटेल मला भरणं गरजेचं आहे, त्या ब्लँक इनपुट फील्ड तुम्हाला दिसून जातात. या ठिकाणी तुम्ही भरू शकता 2025 26. आता या ठिकाणी मी डमीज डेटा भरणार आहे. तुम्ही प्रॉपर हेड वाचून घेणार आहात आणि त्या हेडनुसारच या ठिकाणी डेटा भरणार आहात. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर सिक्वेन्सनुसार तुम्हाला त्या पर्टिक्युलर फॅकल्टीसाठी डिटेल भरायची आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट रिझोल्यूशन नंबर मी या ठिकाणी ॲड करून घेतो आणि त्यानंतर डेट ऑफ रिझोल्यूशन. तुमच्या केसमध्ये जो प्रॉपर डेटा असेल तोच तुम्ही या ठिकाणी भरणार आहात. माझ्याप्रमाणे डमी डेटा कोणीही भरणार नाही याची काळजी घेऊयात. त्यानंतर या ठिकाणी खाली जर बघितलं तर लास्ट 3 इयरचा क्लास वाईज रेकॉर्ड आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे. मग शिफ्ट कुठली होती? तर रेग्युलर शिफ्ट आणि त्यानंतर मी लास्ट 3 इयरचा म्हणजे आता चालू आहे 2025-26 तर त्याच्या अगोदर 24-25 आणि त्याच्या अगोदर 23-24 अशा पद्धतीने मी या ठिकाणी प्रॉपरली डेटा भरून घेणार. या ठिकाणी सिक्वेन्स पण आपल्याला दिसून येते. म्हणजे लेटेस्ट वाला डेटा आपला सगळ्यात खाली येईल. उदाहरणार्थ या ठिकाणी मी घेईल 2025 आणि 26. त्यानंतर 25-26 च्या अगोदरचं वर्ष मी या ठिकाणी वर घेईल. उदाहरणार्थ 2024 आणि या ठिकाणी 25. सोबतच या ठिकाणी जर बघितलं तर मी या ठिकाणी घेऊ शकतो 2023 आणि 2024. ही सिक्वेन्स आपण त्या ठिकाणी प्रॉपरली मेंटेन करणार आहोत. त्या ठिकाणी जर बघितलं तर अपिअर्ड आणि पास किती जण अपिअर्ड होते, उदाहरणार्थ 100 होते आणि पैकी माझ्याकडनं झालेत 50 पास. तर अशा पद्धतीचा जो पण काही डेटा असेल मी या ठिकाणी प्रॉपरली भरून घेणार आहे. डेटामध्ये कुठलीही चूक मी या ठिकाणी होऊ देणार नाही याची तुम्ही काळजी घेणारच आहे. अशा पद्धतीने मी प्रॉपर डेटा भरला आणि त्या ठिकाणी अपडेट बटनवर मी या ठिकाणी क्लिक करतोय. या ठिकाणी जर बघितलं तर धिस ऑडिट प्रपोजल कॅन नॉट बी एस्टॅब्लिश कॉन्टॅक्ट टू सपोर्ट म्हणजे मला या ठिकाणी काहीतरी एरर आलाय आणि अशा केसमध्ये त्यांनी सांगितलं की सपोर्टला कॉन्टॅक्ट करा. तर या केसमध्ये मी सपोर्टला त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करणार आहे आणि ते माझा एरर 2 मिनिटात त्या ठिकाणी रिझॉल्व्ह करून देतील. त्यासाठीच त्यांनी या ठिकाणी कॉन्टॅक्टचा नंबर दिलाय. मी लगेच सपोर्टला कॉन्टॅक्ट करतोय आणि माझा जो एरर आलाय तो त्यांना त्या ठिकाणी क्लिअर करून देतोय. या ठिकाणी बघू शकतो, की मला सेक्शन बी मध्ये फॉर्म भरताना काहीतरी एरर आला होता आणि तो एरर सॉल्व्ह करण्यासाठी मी सपोर्टला या ठिकाणी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी माझा एरर त्या ठिकाणी सॉल्व्ह करून दिलाय. आता त्यांच्या बाजूने तर आलंय, की एरर सॉल्व्ह झालाय. आपण या ठिकाणी परत एकदा टेस्ट करून घेऊ. सर्व काही गोष्टी या ठिकाणी बघून घेणार आहोत. मी पूर्ण डेटा जसा अगोदर भरला होता, त्या पद्धतीने प्रॉपरली भरून घेतोय आणि डेटा पुन्हा एकदा सांगतोय, की मी डमीज भरतोय. त्यामुळे या ठिकाणी मी फास्टमध्ये डेटा भरून घेतोय रेग्युलर शिफ्ट. प्रॉपरली मी डेटा भरलाय आणि या ठिकाणी मी अपडेट बटनवर क्लिक करतोय. तर माझा फॉर्म या ठिकाणी सक्सेसफुली अपडेट झालाय. जर गोष्ट सांगायची झाली तर मी सपोर्टला अवघ्या 5 मिनिटं अगोदर कॉल केला होता आणि विदिन 5 मिनिट त्यांनी माझा एरर त्या ठिकाणी सॉल्व्ह करून दिलेला होता. ॲक्चुअली हा एरर नव्हता. तो माझ्याच बाजूने मी केलेली चुकी होती. पण त्यांनी ती समजून घेऊन या ठिकाणी क्लिअर करून दिलेली. म्हणजे त्यांचा सपोर्ट सुद्धा या ठिकाणी क्लिअर आहे आपण म्हणू शकतो. व्ह्यू ॲडेड कोर्सेसवर जेव्हा मी क्लिक करेल, तर आता ज्या कोर्सची डिटेल मी या ठिकाणी ॲड केली, ती या ठिकाणी मला प्रॉपरली दिसून जाते. जर मला वाटलं, की मी जी डिटेल ॲड केली ती चुकली, त्या ठिकाणून डिलीट डिटेल्सवर क्लिक करून मी डिटेल डिलीट करू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला जितक्या पण फॅकल्टी तुम्हाला अलॉट झाल्यात, त्या फॅकल्टीच्या बिलॉंगमध्ये जितके पण तुम्हाला सब्जेक्ट अलॉट झालेत, त्या पूर्ण याची डिटेल भरणं गरजेचं आहे.
मी पुन्हा एकदा गोष्ट क्लिअर करतो, की तुम्ही नोटबुक आणि पेन घेऊन ही कुठली फॅकल्टी भरली आणि कुठला कोर्स भरला याची सिक्वेन्स मेंटेन ठेवून म्हणजे प्रॉपरली कुठलाही कोर्स या ठिकाणी सुटणार नाही याची काळजी घेणार आहात. मी या ठिकाणी सेक्शन बी कंप्लीट केलंय आणि आता नेक्स्ट बटनवर क्लिक करून मी सेक्शन सी कडे जातोय. आता सेक्शन सी मध्ये देखील मला सेमच डिटेल आहे, परंतु ही पर्मनंट एफिलिएशनसाठी जे मला फॅकल्टी अलॉट झालेत, जे कोर्स अलॉट झालेत, त्याची पर्मनंट एफिलिएशनसाठी मी या ठिकाणी माहिती भरणार आहे. त्यासाठी मी पुन्हा एकदा डमी माहितीचाच आधार घेतोय आणि डमी माहिती भरून घेतोय. जवळपास दोन्ही पण याचा जे फॉर्म आहे ते सेम आहे. आपलं कन्फ्युजन होणार नाही याची आपण काळजी घेऊयात. या ठिकाणी आपण बघू शकतो की मी सेक्शन सी मध्ये आणि पर्मनंट ॲप्लिकेशनसाठी भरतोय. सेक्शन बी मध्ये सुद्धा सेम यूआय तुम्हाला दिसू शकतो. परंतु कुठला डेटा कुठं भरतोय याची पण काळजीपूर्वकच आपण पडताळणी करणार आहोत आणि त्यानंतरच या ठिकाणी डेटा एंट्री करणार आहोत. माझ्या केसमध्ये मी या ठिकाणी हा डेटा प्रॉपरली भरून घेतलाय आणि अपडेट डिटेल बटनवर क्लिक केलाय. याचा अर्थ काय की फॉर्म सबमिट झाला. मला बघायचं असेल की माझी डिटेल बरोबर भरली का? तर या ठिकाणी बघू शकतो. जर समजा या ठिकाणी माझ्याकडून काही चूक जर झालेली असेल, तर मी या ठिकाणाहून ते डिटेल डिलीट करू शकतो. त्यानंतर मी नेक्स्ट बटनवर क्लिक करेल. जेव्हा मी नेक्स्ट बटनवर क्लिक करतो, तर तेव्हा मला फेज 4 चं सेक्शन डी ओपन होतंय. या ठिकाणी मला काही डिटेल दिसून जाते. त्यामध्ये मला कुठलीच गोष्ट काही विशेष करण्याची गरज नाही. फक्त एका बटनवर क्लिक करायचं आहे, प्रोसीड अँड नेक्स्ट. जसं मी प्रोसीड अँड नेक्स्ट बटनवर क्लिक करतो, तर तुम्ही बघू शकता की मी फेज 5 कडे या ठिकाणी रिडायरेक्ट झालोय. आता फेज 5 ही आपली लास्ट फेज आहे आणि फायनल फेज आहे. ही फेज नंतर तुम्ही प्रपोजलमध्ये कुठला चेंज करू शकणार नाही. त्यामुळे ह्या फेजवर थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करून आपण प्रॉपरली डेटा भरण्याचं काम करूया. सर्वात अगोदर आपल्याला जे अप्रूव्हल लेटर आहे ते या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्यानंतर लँडचं जे रेकॉर्ड आहे त्याच्या रिलेटेड त्यानंतर आपल्याला टीचरची साइन या ठिकाणी बघू शकतो की मी डमी रेकॉर्ड अपलोड करू शकतो किंवा मी ऑलरेडी त्या ठिकाणी अपलोड केलेलं आहे. त्यामुळे मी डबल करत नाहीये. जे पण डिग्री असेल त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची टर्म तुम्ही बघू शकता की इन्व्हॉइस अपलोड. बऱ्याच जणांना क्वेरी या ठिकाणी असते, की नेमकं इन्व्हॉइस अपलोड कुठलं करायचं? तर अशा केसमध्ये तुम्ही फेज 3 मध्ये जेव्हा पेमेंट केलं होतं, तर या ठिकाणी तुम्ही व्ह्यू डिटेल कोर्स इन्व्हॉइस यावर जेव्हा क्लिक करता, तर इथे या एक इन्व्हॉइस ओपन होतंय. त्यानंतर आणखी एक गोष्ट जे सक्सेस पेमेंट केलंय, हे पण इन्व्हॉइस या ठिकाणी ओपन होतंय. मग नेमकं कुठला इन्व्हॉइस तुम्ही या ठिकाणी अपलोड करणार? तर या ठिकाणी तुम्ही जे तुम्हाला या ठिकाणी सक्सेस झालेले जे ट्रान्झॅक्शन आहे, तर त्याचं जे इन्व्हॉइस आहे, ते या ठिकाणी तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे. आणखी एक महत्त्वाची टर्म किंवा याच्याऐवजी इथलं इन्व्हॉइस अपलोड न करता तुम्हाला मेलवर जेव्हा तुम्ही पेमेंट केलं होतं, तेव्हा एक इन्व्हॉइस जनरेट झालेलं असेल आणि ते मेलवर शूट झालेलं असेल, तर ते इन्व्हॉइस तुम्ही अपलोड करू शकता. बऱ्याच वेळेस या ठिकाणी एक सिनेरिओ लक्षात घेण्यासारखा आहे, की तुम्ही पेमेंट करता आणि त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येतं, की नाही आपल्या जे कोर्सेस आहे, तर एखादा कोर्स अलॉट करण्याचा राहून गेला युनिव्हर्सिटीकडनं. त्या केसमध्ये तुम्ही युनिव्हर्सिटीला कॉन्टॅक्ट करतात आणि ते पुन्हा त्या ठिकाणी तुम्हाला कोर्सेस अलॉट करून देतात. तुम्ही पुन्हा रिपेमेंट करतात जे ॲडिशनल अमाउंट आहे तिचं आणि मग अशा केसमध्ये 2 इन्व्हॉइस या ठिकाणी जनरेट होतात. उदाहरणार्थ तुमचं एक 60,000 चं इन्व्हॉइस असेल त्याच्यानंतर ॲडिशनल एखादा कोर्स तुम्ही ॲड केला त्याचं 10,000 चं म्हणजे 70,000 चे असे 2 इन्व्हॉइस या ठिकाणी तयार झाले. अशा केसमध्ये काय करायचं त्या ठिकाणी इन्व्हॉइस अपलोडचा आपल्याला एकच ऑप्शन देतोय. तर तुम्ही त्या दोन्ही याची एक मर्ज पी-डी-एफ तयार करणार आहात आणि दोन्ही पण एकाच वेळेस या ठिकाणी मर्ज करून एकच पी-डी-एफ अपलोड करणार आहात याची काळजी घेऊया. या ठिकाणी मी इन्व्हॉइस अपलोड करून घेतोय आणि तुम्ही बघू शकता बाकीचा डेटा मी या ठिकाणी प्रॉपरली अपलोड केलाय. पुन्हा एकदा जर मला ॲप्लिकेशन व्हेरिफाय करायचं असेल, तर मी बॅक प्रोसेस करेल, पूर्ण व्हेरिफाय करेल आणि त्यानंतर या ठिकाणी डिक्लेरेशन देईन आणि फायनल सबमिट बटनवर क्लिक करेल. फायनल सबमिट बटनवर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी माझं ॲफिलिएशनचं जे पण ॲप्लिकेशन आहे, ते युनिव्हर्सिटीच्या एंडला प्रॉपरली सबमिट झालेलं आहे. आता या ठिकाणी मी कुठलाही चेंज करू शकत नाही. कारण काय त्यांनी सांगितलं, "यू हॅव ऑलरेडी सबमिटेड द डिटेल" आणि यानंतर आपण या ठिकाणी कुठलाही चेंज करू शकत नाही. म्हणजे मला जे पण काही चेंजेस करायचे होते, ते फायनल सबमिशनच्या अगोदरच करायला हवे होते. जर मला यानंतरही वाटलं, की माझं ॲप्लिकेशन चुकलं, तर अशा केसमध्ये तुम्हाला युनिव्हर्सिटीसोबत कॉन्टॅक्ट करणं गरजेची गोष्ट असेल. या ठिकाणी मी ऑल प्रपोजलवर जेव्हा क्लिक करतो, तर माझं जे ॲप्लिकेशनचं स्टेटस आहे, ते या ठिकाणी सबमिटेड दिसतंय आणि
जे इथंच तुम्हाला ॲफिलिएशन लेटर जनरेट झालेलं दिसू शकतं आणि ॲक्शनमध्येच पूर्ण लॉक झालंय. म्हणजे यानंतर मी कुठलाही चेंज या ठिकाणी सिस्टममध्ये करू शकणार नाही. जोपर्यंत मला युनिव्हर्सिटी अलाऊ करत नाही तोपर्यंत. सो इन केस जर काही प्रॉब्लेम असेल तर युनिव्हर्सिटीलाच कॉन्टॅक्ट करूया आणि यानंतरचं जे पण काही तुमच्या ॲप्लिकेशनचं स्टेटस असेल, ते तुम्हाला याच ठिकाणी तुम्हाला प्रॉपरली दिसून जाईल. त्यासाठी मी पुन्हा एकदा दाखवतोय, तर या ठिकाणी व्ह्यू रिपोर्ट्स नावाचं जे बटन आहे, या ठिकाणीच तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनचं प्रॉपर स्टेटस समजू शकतं. तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रिपल-ई मॉड्यूल म्हणजेच आपली ॲफिलिएशन प्रोसेस कशा पद्धतीने आपण ॲप्लिकेशन करणार आहोत आणि त्याचं अप्रूव्हल प्रोसेस कशी आहे, ही समजून घेण्याचा प्रयत्न केला. या व्यतिरिक्त जरी तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही बिनधास्तपणे सपोर्टला कॉन्टॅक्ट करू शकता. ते तुमच्यासाठी सपोर्ट देण्यासाठी तयारच आहेत. आणि कुठलाही डिले न करता या ठिकाणी आपण तात्काळरित्या ही आपल्या ॲप्लिकेशनची जी प्रोसेस आहे, ती कंप्लीट करून घेणार आहोत. धन्यवाद.